उत्तर प्रदेश राज्यातील संबल येथे जातीय दंगल उसळली आणि मंदिर तोडून मस्जिद बांधण्यात आला। कथित प्रकरण समोर येऊन अशांतता पसरली। प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आणि राजकीय पक्षाच्या उपस्थितीत सन 1991 रोजी प्रार्थनास्थळ संरक्षक कायद्याची अंमलबजावणी करत इथून पुढे कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांचे कोणतेही वाद काढू नयेत असं सर्वसंमतीने ठरलं होतं। परंतु काही असामाजिक तत्ववाद उफाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक 3 वाजता शहरातील तहसील कार्यालयात एका शिष्टमंडळाने भेट घेत महसूल विभागाचे नायब तहसीलदार मारुतराव जगताप आणि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना संबल प्रकरणी योग्य चौकशी करत संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी सादर केलेल्या निवेदनात केली। यावेळी उपस्थित धर्मगुरूंनी संबल प्रकरणी विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करत असून भारतीय संविधानानुसार जे कोणी दोषी असेल त्या दोषींवर योग्य ती चौकशी करत दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आणि 1991 साली अंमलात आणलेल्या कायद्याचा काटेकोर पालन करत धार्मिक स्थळ संरक्षक कायदा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली। यावेळी मुफ्ती सुलेमान नदवी, मौलाना शाहिद हाफिज रिजवान, मौलाना जमील हाफिज अब्दुल रहीम, मौली अशफाक, मोहम्मद यूसुफ सेठ, मोहम्मद गौस, अब्दुल नबी, मुजीब पठान, अतीक अहमद, बबलू सेठ, इकबाल कुरैशी, मोहम्मद हुसैन पीर, मोहम्मद बुरहान, मजीद अब्दुल हमीद, मोहम्मद माजिद, मोहम्मद इस्माईल, मोहम्मद हकीम, मोहम्मद इमरोज सहित शहरातील मुस्लिम युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतीक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।